चला तर मंडळी, फळभाज्या पालेभाज्या खाऊन तुम्ही जर कंटाळला असाल तर मी छान अशी रेसिपी घेऊन येते तुमच्यासाठी. आणि तुम्हाला मी सांगतेच. तर नमस्कार मंडळी, अरुणाच रेसिपी आहे युट्यूब चॅनेलला आपलं स्वागत आहे. तर आपल्याला आज बनवायची आहे लाल तुरीची भाजी, कारण तुरीचे प्रकार दोन असतात, एक पांढरी तुरी आणि एक लाल तुरी. तर आपल्याला गावरान लाल तुरीची भाजी बनवायची आणि ती ही रस्सा रस्सा भाजी बनवायची आहे. आणि गावाकडच्या पद्धतीने, एकदम गावरान पद्धतीने बनवायची आहे, जशी की आम्ही नेहमी बनवतो तशी तुम्हाला छान अशी मी आज तुरीची भाजी करून देणार आहे. तर आपला व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आणि असंच आपलं सहकार्य खूप मोलाचं आहे, तर ते सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. चला तर सुरुवात करूया आपण तुरीची भाजी बनवायला. तर बघा, इथे आपण लाल तुरी घेतलेल्या आहेत, कारण तुरीमध्ये पण प्रकार असतात. दोन प्रकारच्या तुरी असतात, एक पांढरी असते त्याला इलायची तूर म्हणतात, आणि ही आपली गावरान तूर आहे. तर आपण 5 मेंबर साठी बघा, छोटासा म्हणजे कमीत कमी एक पावला थोड्याशा कमी आहेत तुरी. तर तेवढं आपण 5 मेंबर साठी घेतलेलं आहे. आणि ते आता आपण तुरी ना स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. मी छान निवडून घेतल्यात. बघा, खराब तुरी असल्यावर त्यावरती पाण्यावर तरंगतात. आपल्या तुरी काही खराब वगैरे नाहीत बिलकुल, त्यामुळे त्या पाण्यावर तरंगल्या नाहीत. बघा, पाण्यावर बिलकुल तरंगलं नाही, कारण ज्या खराब असतात त्या वरती तरंगतात. तर आपल्याला धुवून ते कुकरला लावायचे. आणि तुम्ही ना भिजायला पण घालू शकता तुरी, कारण 5 ते 6 तास म्हणजे भिजून दिलं तर छानच होतात. आणि कुकरच्या शिट्ट्या कमी घ्याव्या लागतात. पण मी ते आता डायरेक्ट करते. तर आपण इथे पाणी टाकूयात, आणि पाणी ना तुरीला भरपूर टाकायचंय, कारण शिट्ट्या खूप घ्याव्या लागतात ना. बघा, मी ते भरपूर पाणी टाकलं. बघा, पूर्ण बोट बुडाला असं, म्हणजे कमीत कमी जेवढ्या तुरी असतील त्याच्यावरती 2 ते 3 कांडे पाणी आलं पाहिजे. तरी ते आपल्याला चवीला थोडस मीठ टाकायचंय. नंतर भाजीत टाकूयात आपण मीठ, कारण कुठलेही असं कडधान्य शिजायला टाकलं ना त्याला मीठ टाकायचं, छान चवीला लागतात बघा. आणि आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या, कारण फुल फ्लेमवर शिट्ट्या झाल्या तर पटपट शिट्ट्या होतात आणि आपलं जे काही कडधान्य ते शिजत नाही लवकर. तर आपण इथे आता याला झाकण लावून घेऊया आणि 8 ते 9 शिट्ट्या होऊन द्यायच्या. तर आपला कुकर होईपर्यंत आपण मसाला बघू काय काय घालायचं आपल्याला. तर इथं आपल्याला काही घालायचं नाही बघा जास्त. मी इथं खूप तिखट आहेत मिरच्या, तरी ह्या लवंगी मिरची आहे, तर ते आपल्या अंदाजानुसार घेतले, कारण 5 मेंबर साठी मी भाजी बनवते. हे थोडे शेंगदाणे घेतलेत, लसूण घेतलाय. आपल्याला एवढंच वाटण करायचंय, कारण आपण करतोय गावरान पद्धतीची तुरीची भाजी करतोय आपण. तर आपल्याला शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे. आता इथे बघा, आपले शेंगदाणे भाजत आलेत. आता आपल्याला मिरच्या पण थोड्याशा भाजायच्या, अगदी जास्त नाही भाजायचे. तर इथे बघा, आपल्याला तुरी छान शिजल्यात नाही, पण बघू. मस्त शिजल्यात बघा. मी इथे 9 शिट्ट्या करून घेतल्यात. हे बघा, पूर्ण असे शिजलेत. तर आता पण आपण कढईत तेल घेऊयात. तर आपले तेल कडकडीत तापलेलं आहे बघा. आपल्याला थोडंसं जिरं टाकायचंय, बाकी काहीच टाकायचं नाही. मोहरी वगैरे, जिरं टाकायचंय. आणि त्यानंतर त्यात आपले वाटलेलं वाटण ते थोडस टाकूयात. इथे बघा, मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यात जे शिजवलेल्या तुरी आहेत त्या डायरेक्टली वतणार आहोत. तर मी इथं 5 मेंबर साठी भाजी बनवलेली आहे. आणि तुम्हाला भाजी आपली उकळायला लागल्यात, आपण चवीनुसार मीठ टाकू त्यात. भाजी उकळ्या, पण आता कोथिंबीर घालून घेऊ थोडीशी. बघा कशी वाटली तुम्हाला भाजी, मला नक्की कमेंट मध्ये कळवा. कारण आपण इथे केलेली गावरान तुरीची भाजी, रस्सा भाजी छान झाली. ही भाजी आपण मसाल्यात ती करू शकतो. लाल मिरचीची अगदी सिंपल रेसिपी केली आहे. छान तुरीची गावरान भाजी आपण रेडी केलेली आहे.
आणि ही भाजी नक्की सर्वांना आवडेल बघा. कारण खूप सोपी रेसिपी आहे. आपण नेहमी सोप्याच रेसिपी बनवतो आणि ही भाजी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं मसाल्यात करा किंवा भिजत घालून शिजवून घेऊन कांदा, टोमॅटो टाकून परतली तरीही छान होते. याच्यातच 2-3 प्रकार आपल्याला करता येतात तुरीमध्ये. तर कशी वाटली आपली भाजी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्याला चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. धन्यवाद.